कशी दिसून राहिली रे? एकदम बढिया. काय लिहिलंय वाच बरं. अथर्व, राधिका, गुरुनाथ, सुभेदार. बरोबर. हुशार आहे बा आमचा अथर्व. आवडली ना रे ही पाटी? आई हिला नेमप्लेट म्हणतात. हो रे, नेम प्लेट. पण आवडली ना तुला? हो. आपण आता लावूया. नाही आता नको. बाबांना येऊ दे, त्यांना पाहू दे, मग आपण तिघं मिळून लावूया. हा ओके. बर, आता असं कर, हे सगळं आतमध्ये ठेवून दे बरं. हा. आले की त्यांना दाखवते. मला खात्री आहे त्यांना नक्की आवडेल. ही जुळलेली नावं किती छान दिसतात नाही? म्हणजे जे व्हायला नको होतं तेच झालं. गुरु राधिकापासून वेगळं होण्याचा विचार करतोय. हो, म्हणजे मी जे पाहिलं ऐकलं त्याच्यावरून तरी मला हेच वाटतं. पण आर यू शॉक की तो राधिकाबद्दल आणि स्वतःबद्दलच बोलत होता? हो, मी स्वतः ऐकलंय ते. म्हणजे मला पटत नाही, पण मी चोरून ऐकलंय त्यांचं बोलणं. गुरुनाथ वकिलाला सांगत होतं की त्याला त्याच्या गर्लफ्रेंडसाठी बायकोकडून डिवोर्स हवा आहे. वकिलांनी त्याला सांगितलं की हे एवढं सोपं नाही आहे. तुम्हाला जर बायकोकडून डिवोर्स हवा असेल तर त्यांच्यावर नाही ते आरोप करावे लागतील, त्यांना वाईट ठरवावं लागेल. म्हणजे म्हणजे त्यांच्या चारित्र्यावर अरे वा, म्हणजे माती ह्यानी खायची आणि बायकांना वाईट ठरवायचं. त्यांच्या चारित्र्याचा काही पत्ता नाही, पण बायका मात्र चारित्र्य. पुरुष ना सगळे सारखेच असतात. स्वार्थी, नालायक. स्वतः बाहेर जाऊन शेण खायचं आणि शिंतोडे मात्र बायकांवर उडवायचे. हे समजतात कोण बायकांना? पायपुसणं. अख्ख्या पुरुष जातीची चीड येते ह्याच्यामुळे मला. भावना शून्य असतात सगळे. रेवतीजी, मी तुमच्या भावना समजू शकतो. खरं तर मनुष्य जातीची विभागणी ही फक्त स्त्री किंवा पुरुष अशामध्ये होणं चुकीचं आहे. माणुसकीचाच विचार करायचा झाला तर ही विभागणी चांगली माणसं किंवा वाईट माणसं यामध्ये करणं योग्य होतं. मग ती स्त्री असो किंवा पुरुष. कारण या सगळ्यामध्ये गुरुनाथ एक पुरुष म्हणून जेवढा चुकीचा आहे तेवढीच शनाया एक स्त्री म्हणून चुकीची आहे असं नाही वाटत तुम्हाला? हे सगळं जरी खरं असलं तरी ह्या सगळ्यात राधिकाची काय चूक? तिने का सगळं हे भोगायचं? त्याचंच तर वाईट वाटतंय. या सगळ्या प्रकरणाचा त्रास राधिका वहिनींना नाही झाला पाहिजे, बस एवढीच इच्छा आहे माझी. ह्या सगळ्यामध्ये आपण जेनीची मदत मागायला हवी. काहीतरी ठोस उपाय शोधून काढायला हवा. नाहीतर त्या दोघांच्या चुकीची शिक्षा बिचारा राधिकाला भोगावी लागेल. नाही आई, आज चकल्या करून राहिली. बर बर बर, झाल्या का? आणि लाडू ग, लाडू केले? नाही ना, अजून वळायचे बाकी आहेत. हो ना, तू इथं खूपच भागदौड होऊन राहिली ना ग. गुरुच्या पाठी, अथर्वच्या पाठी, आणि दिवाळीचं सगळं एकटीनच करून राहिली तू. मी असती तर काहीतरी मदत केली असती नाही का ग? हाव तर, पण रोज थोडं थोडं करते. नानीजी, काकू सगळ्याच येतात मदतीला. हो, हे जे काही माणसं जोडण्याचं कार्य करतेस ना तू, महत् पुण्याचं काम करतेस बाई. अथर्वला कपडे घेतले का ग? नाही ना आई, तेच तर सांगून राहिली, वेळच नाही होऊन राहिला. आता हे येतील लवकर, त्याला घेऊन जातील तेव्हा जमून जाईल.
पण यांना वेळच होतो हल्ली यायला, फुरसतच नाही कामातनं. आता दिवाळीला तरी सुट्टी घेतील तेव्हा बरं होऊन जाईल, आराम पडेल जरा. गुरु घरी असला म्हणजे त्याला आराम मिळेल आणि तुला खुशी मिळेल. राधिका, गुरु घरी असेल ना तर पाडवा एकदम दणक्यात साजरा करायचा बरं का. हो. आणि हे बघ, गुरुकडे ओवाळणी मागताना अजिबात संकोच बाळगायचा नाही बरं. तुला काही हवं ते माग, हक्कच असते तो आपला. मला काय वाटतं, तू एखादा दागिनाच का नाही मागून घे. बापा, कायच्या काही बोलता तुम्ही पण. दागिना कशाला? का होते मग? अगं नवऱ्याकडूनच मागून राहिली ना तू. राधिका, काय करते ग? पीठ झालं का भिजवून? काकू, आताच या. आई, फोन ठेवू का? माझ्यानी काकू आल्यात. बर 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 चल ठेवते. हो, ठेवते. देवा, असंच हस्त घर राहू दे माझं. कोण ग? गुरुनाथ चाय की काय? हो ना, नेहमीच फोन करतात, रोज विचारत राहतात काय करून राहिली, सगळं ठीक आहे ना तिकडे. आमच्यापासून लांब आहेत ना, काळजी वाटत राहते त्यांना. तर मला पण बरं नाही वाटत. आम्ही ही असली वेगवेगळी दिवाळी साजरी करतो, पण आता तरी काय करणार. यांना पण सुट्टी नाही आणि ते तिकडची कामं सोडून तरी कशा येतील. आता असंच चालायचं, त्याला काही उपाय नाहीये. बरं ते जाऊ दे, मी आले होते कशाला? तू पीठ नीट मळलेस की नाही ते बघायला आणि हा साचा द्यायला. आता बघू कशा कडक आणि खुसखुशीत चकल्या करतेस ते. मला पण आधी जमत नव्हतं, पण आईनीच शिकवलं ना मला. त्या ताकात भिजवतात म्हणून मी पण भिजवायला लागली. आणि वरनं मिरचीचा भुक्का. फारच मस्त होतात मग चकल्या. माझी आई पण करायची मस्त चकल्या. बिन दादा त्या चकल्यांवरनं एवढ्या भांडायचं ना, एवढं भांडायचं की बस. दादाचा मगाशीच फोन येऊन गेला, बाले कधी आणून राहिली चकल्या. आमच्या वहिनीला नाही जमत, तिला जमतही नाही आणि असल्या चकल्या आवडतही नाही. आमचं काही सगळंच वेगळं आहे. आतापर्यंत दर दिवाळीला अमेरिकेत मी मुलाला, सुनेला, नातवाला सगळ्यांना फराळाचं पाठवायची. पण आता एकटीच्यानं नाही होत ग, दमायला होतं. विकतचा आणते फराळ आणि कुरिअर करून देते. आमचं सगळं विचित्रच झालंय ग. सणासुदीला मुलं नसली ना, अगदी एकटं एकटं वाटतं. काही करावंसंच वाटत नाही. पण खरं सांगू राधिका, तू इथे आलेस ना तेव्हापासून आमचा एकटेपणा दूर गेलाय. काकी, म्हणूनच तर या वेळेला मी ठरवलंय भरपूर फराळाचं करायचं. आणि तुम्ही कशाला विकत घेता? आपण इथे करूनच पाठवू ना त्यांना. आणि तुम्हाला सांगते, या वेळेला मी ठरवलंय गुप्ते भाऊना भाऊबीजेला ओवाळायचं. अगो बाई, रेवती, नेहा सगळ्यांनाच बोलवू. कोणालाच एकटं वाटायला नको. आपण सोसायटीत सगळेजण एकत्र राहतो ना, मग सगळ्यांनीच आनंद साजरा करायचा. तुझं ना काही वेगळंच असतं. चला घेऊया चकल्या करायला. हो, मी तुला चकल्या पाडून देते, तू तळ तुझ्या पद्धतीने. बरं बरं.